आता परत कपडे चेंज केले. आता ही सेम कपडे घालून दुसरे व्हिडिओ बनवणार, कारण मॅडमला नाही राहत सुट्टी. या पुसायची राहिली इथे 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 राहिला ना गा. हे इथे हे कैसा लगा. तर मी नाश्ता बिस्ता चहा बनवलाय आणि सर्व धिंगाणा आणि किचन तसंच आवरायचं राहिलंय. आणि हे पत्ते आलेत बिट्टूच्या अंघोळीसाठी, कारण बिट्टूच्या अंगावरती आलेत त्या चिकन पॉक्स. क्युरी कहा जा रही बे. अशी इथे जाऊ सोबत थोडी बकवास केली. त्यानंतर लॉन्ड्री बॅग मधले कपडे धुवायला काढले. रोज उठा नेहमी तेच काम, जीव वैतागला तरी पण काय करणार, शेवटी तेच काम करायचं. जीना यहाँ मरना यहाँ इसके सिवा जाना कहाँ. इथे बसून मी बिट्टूला जेवण भरवत होती, तेवढ्यात लक्ष गेलं तिच्या पायावर. पायावर पण भरपूर असे बारीक बारीक फुंशा झालेल्या आहेत, या पायावर त्या पायावर हातावर आणि तिच्या गुडघ्यांवर. आमचं एक अनमोल रतन मोबाईल बघत जेवण करतोय आणि दुसरं अनमोल रतन ते मम्मी सोबत गप्पा गोष्टी करतोय. कुठे खरं सांग ना, हे बावडट सांग ना कुठे ती. असेल कुठे आली नाही. कुठे आहे का काय मला उल्लू मला द्या. हे हल्लो ना मला दिसलं नाही. हे आता हे मी तुझ्याकडे बघत होते आणि ते हल्लं म्हटलं याच्यात आहे वाटतं. तू हल्लीला असं बघत होती ना मला, मग मला दिसली तू. हा असं आज मला भूक लागली नव्हती, जाऊ जेवण करत होती. जेव केलं म्हणून मी इथे थोडासा भात खाऊन घेतला. और यहाँ पे चला है श्रृंगार. मी पण केला थोडासा शृंगार. थोडासा नाही केलं तर खूप सारा केला. खूप काय केलं, लिपस्टिक आणि काजळच लावले. मी पण लिपस्टिक आणि काजळच लावलं. मी पण शृंगार केला. कानातले पण नाही घातले. कानातले आहेत ऑलरेडी तुझ्या कानात. तुझ्या कानात ऑलरेडी कानातले आहेत, जे न दिसणारे जे न दिसणारे असं की नसत पण आहेत ना घातलेले. न दिसणारे नाकी एवढे मोठे तोरे तोरे. आता परत कपडे चेंज केले. आता ही सेम कपडे घालून दुसरे व्हिडिओ बनवणार, कारण मॅडमला नाही राहत सुट्टी. मग त्यामुळे आमचे व्हिडिओ तसेच पडलेले असतात आणि माझे असे कपडे पण तसेच पडलेले असतात प्रमोशनसाठी. रील्स काढून झाल्या, पटकन कपडे चेंज केले आणि इथे बिट्टूला भूक लागलेली होती, त्यासाठी पटकन कुकरमध्ये डाळ लावली. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर अजिबात लाईक साठी कंजूशी करत जाऊ नका, कारण व्हिडिओवरती व्ह्यूज खूप असतात आणि लाईक कमी. ओय रुक जा थोड़ी देर. एमा तू तो कपडे पहन के डायरेक्ट ड्यूटी की तयार. बिट्टूला विचारलं तुला मखाने खायचे का, बिट्टू लगेच हो म्हणाली. मग इथे तूप टाकून मखाने थोडे फ्राय करून घेतले. रील काढून झाल्यानंतर मीनू सुद्धा इथे तयारीला लागली, कारण तिला जायचं होतं ड्युटीवरती. आता चहा प्यायला तिच्याकडे वेळ नव्हता, मग तिने दूध तापून घेतलं. एक ग्लास गरम दूध घेतलं आणि निघून गेली. काहीतरी गोड खायची इच्छा झाली होती, पण चहा प्यायची इच्छा नव्हती. त्यामुळे इकडे तिकडे बघितलं. काल मिस्टरांनी ही आणली होती बुंदी, मग काय इकडे तिकडे बघितलं आणि बुंदी खाऊन टाकली. एकही चम्मच मखाने फिरवायला वेळेवर दिसत नव्हतात, त्यामुळे मग खिसनीनेच मी इथे फिरवून घेतली मखाने. मखाने खाऊन झाल्यानंतर हिची नोटंकी सुरू झाली. खाली पडली. मला म्हणते गप्प बस मम्मी, आरू दादाला असं सांग की मी बेहोश पडली. आर्यन गेला होता बाहेर, बाहेरून आणले त्याने मोमोज. आजकाल आमच्या अकोल्यामध्ये नेपाली मोमोज खूप चालत आहे, तो तेच घेऊन आला. या नेपाली मोमोज मध्ये मी पनीर मोमोज ट्राय केले होते, पण मला फारसे काही आवडले नाही. पण यामध्ये मंचुरियन मोमोज आहेत, ते एकदम भारी आहेत. तुम्ही जर ट्राय करत असाल आणि अकोल्यामधून हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही नेपाली स्टॉलवरचे मंचुरियन मोमोज नक्की ट्राय करा. आर्यनने सर्वांनाच एक एक शेअर केले. आज बनणार होतं भाजीला बटाट्याची भाजी. ते बटाटे उकळून झाले. हसी वालिया आ गए हम कहाँ ये खुला आसमां. उडगा. त्यानंतर इथे आम्ही दोघी बनवत होतो स्वयंपाक. माझं असते भाजी बनवायचं काम आणि तिचं असते चपाती करायचं.
तर आजचा ब्लॉग इथे संपला. आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.